सकाळी उठून आम्ही पोचलोय बद्रीनाथच्या दर्शनाला. हे आसपासचं हे बघा, हे मंदिर. गर्दी नव्हती एवढी, रात्री जेवढी प्रमाण होती तेवढी एवढी गर्दी नव्हती. मस्त दर्शन झालं आमचं. हे फोटो वगैरे काढतो बाकीचे. तर हा बर्फ बघा, जमलेला बर्फ. हे धबधबा पडताना जमलेला बर्फ आहे हा पूर्ण. तर हे बघा ट्रॅफिक जाम. मी मागच्या वेळेत म्हणलं होतं की टनेलची ती माती पडती, ती पूर्ण माती पडली, टनेल झाकला गेलाय. त्यामुळे अख्खं ट्रॅफिक, लांबच्या लांब ट्रॅफिक लागलं होतं. हे बघा पूर्ण माती पडलेली त्या टनेलमध्ये. सगळ्या टू व्हीलर फोर व्हीलर सगळे अडकून बसलेले. आम्ही पण गेलो होतो पुढे. आमची पण गाडी भरपूर लांब होती. ही JCB माती काढायचं काम चाललं होतं. आम्हाला काय आता काय करावं म्हणलं, बसून चला बघू. हे बघा लांबच्या लांब अख्खा घाट पूर्ण पॅक होता, पूर्ण लांबपर्यंत. हे पूर्ण असं बघा, हे वर्ण पूर्ण कोसळलं होतं. त्यानंतर हे कच्चे ड्रायव्हर सगळे एकमेकाच्या भरोशावर आलेले, त्यांनाच कळत नव्हतं काय चाललं. आमचं भाऊ त्यांना जरा सोल्युशन देत होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. आम्ही आतमध्ये बसून मस्तपैकी JCBची खुदाई नाही, लोटाई बघत बसलो होतो. हे बघा, हे पूर्ण वर आम्ही ढिगाऱ्यावर बसलो. इथे एक वाहनार बसलो होतं बरं का, तुम्हाला दाखवतो मी. मला दिसलं ना आता बघा, ते पूर्ण सांगते ते कसं कसं माती काढायची काय. तर बघा इथं वाहनार एक बसलो होतं खाली, हे लांबच्या लांब पूर्ण बसलो. वाहनार दिसलं का, लांब पूर्ण लय दोन्ही साईडने पब्लिक अडकली होती. आणि ही भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम बघा, तिथं आम्हाला 3-4 तास लागले. त्यानंतर इकडं आलो बघा, पूर्ण संगम